नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील बाबानगर येथील म्यत अंगणवाडी मदतनीसच्या नावावर परस्पर मानधन काढून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील त्यांनी आतापर्यंत लक्ष दिले नाही। त्यामुळे येत्या 8 दिवसात दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी दिला आहे। आमदार आमशा पाडवी यांनी 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून पत्र दिले। त्यात म्हटले होते की अक्कलकोवा तालुक्यातील ग्रामपंचायत नेवास अंकुशविहीर अंतर्गत असणाऱ्या बाबानगर येथे शांता जयंतीलाल तडवी या बाबानगर अंगणवाडी केंद्रावर मदतनीस म्हणून कार्यरत होत्या। त्यांना 1 सप्टेंबर 1996 मध्ये 50 रुपये मानधनावर पहिली नियुक्ती देण्यात आली होती। त्यानंतर त्यांना 740 रुपये मानधनावर 28 जून 2006 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने दुसरी नियुक्ती देण्यात आली होती। शांता जयंतीलाल तडवी या सेवेत असताना 11 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले। शांता तडवी यांच्या निधनानंतर बाबानगर अंगणवाडीत बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका यांनी संगनमत करून त्यांना म्यात न दाखविता त्यांच्या जागी त्यांच्या नावावर दुसऱ्या महिलेला कामावर ठेवून त्या महिलेचा फोटो लावून महिलेच्या बँक खात्यावर मानधन जमा करून काढून घेतल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून म्यात मदतनीसच्या नावावर काम करणारी महिला व संगनमत करून मदतनीसला म्यात न दाखवता शासनाची दिशाभूल करून दुसऱ्या महिलेच्या नावाने मानधन काढणारे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली। मात्र 2 महिने उलटून देखील आमदारांच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्यापपर्यंत कारवाई न करता दोषींना पाठीशी घातले जात असल्याचे म्हणत येत्या 8 दिवसात दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असा गर्भित इशारा आमदार आमशा पाडवी यांनी दिला आहे। ई मराठी न्यूज नेटवर्क, प्रकाश वाडिले। आज एक तक्रार आहे। मी आमशा गुरुजी पाडवी, विधानसभा आमदार, अक्कलकोवा तालुका, अक्कलकोवा अक्राणी। आज मीडिया समोर येण्याचं कारण आहे कजिया नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर आहे, सीओ आहे आणि बीडीओ आहे, हे घटना माझ्याकडे एक माता मृत्यू झाली आहे आणि त्याच्या मुलाने माझ्याकडे तक्रार केली आहे। ते बाबानगर नेवास अंकुशविहीरच्या बाबानगर पाडा आहे। जे बाई अंगणवाडीमध्ये हेल्पर म्हणून लागली होती, ते लागली तेव्हापासून तिच्या नावाने दुसरी बाई काम करत होती, पण ते बाई मरून गेली। ते महिल्यानंतर 6 महिने झाले तरी त्याच्या नावाने पगार दुसरी बाई घेत होती आणि म्हणून ते तक्रार माझ्याकडे त्या मुलाने केली। नंतर माझी आईची पगार दुसरी बाई घेते आणि अधिकारींना वारंवार मी तक्रार करतो आहे, तरी माझी आईची पगार दुसऱ्याला देतो आहे आणि म्हणून माझ्याकडे तक्रार केल्यानंतर या जिल्ह्याचे कलेक्टर आणि सीओ आणि बीडीओला मी माझ्या पत्रावर तक्रार केली। जवळजवळ 2 महिने झाले आहे ते तक्रार कलेक्टर कडे आहे, सीओ कडे आहे, बीडीओ। 2 महिन्यात जे आमदारने तक्रार केली आहे की जे संबंधित दोषी सीडीपीओ आहे किंवा सुपरवायझर आहे त्यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करा, पण एवढे निष्क्रिय या जिल्ह्यामधले अधिकारी आहे तर त्याने आतापर्यंत लक्ष दिलं नाही। एक आमदारने तक्रार केल्यानंतर त्याच्या 8 दिवसाच्या आत निवारा करायला पाहिजे। 2 महिने होऊन गेले, पण मला वाटतं इथला जो वाघ म्हणून आहे सीडीपीओ तो यांना हप्ते पुरवत असेल आणि म्हणून त्यांच्यावर कोणती त्याची कारवाई होत नाही, हे स्पष्ट होत आहे। कारण त्याच्या उदाहरण एक तुम्हाला सांगतो, मेलेली बाय आहे, मेलेली हे सगळे डेट सबमिट तिकीट आहे, हे मेलेली बाय आहे, याच्या हे पत्र जोडून दिलं आहे। मग 2 महिन्यामध्ये मला एक साधा उत्तर दिलं नाही, याचा अर्थ त्या अधिकारीला पाठीशी घालणारे जे अधिकारी आहे यांच्यावर सुद्धा ते सीओ असेल, कंडक्टर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। कारण आता 15 तारखेला मी गेलो, नंतर कलेक्टर मॅडमला सुद्धा मी सांगितलं, मॅडम हे जे तक्रार आहे हे 2 महिने झाले तेव्हा तुम्ही कारवाई करणार, तर तिने 15 तारखेला मला सांगितलं उद्याच्या उद्या मी त्यांच्यावर कारवाई करते। तुम्हाला माहितीसाठी ते आतापर्यंत आलं, आताही 7 दिवस झाले। सीओला भेटलो, सीओला सांगितलं तर म्हणे उसपे गुन्हा दाखल करणे होणार। फिर कौन गुन्हा दाखल करेगा? एखाद गरीबला आणणार तेव्हा ताबडतोब करणार,
ते तक्रार मी राठोडच्या बद्दल या सीओ नंदुरबारच्या सीओ कडे 8 महिने झाले आहे. हा पैसे खातो आणि या अक्कलकोवा तालुक्यामध्ये कुपोषण वाढवण्यामध्ये तो राठोडची जबाबदारी आहे. आणि त्या राठोडने जो सीडीपी आमच्याकडे आहे तो तोडुदा नाही आहे. आणि तोडुदाहून अक्कलकोवा मोरगीच्याच राज्यात आहे. जो जास्ती पैसे कमवून देतो ते अधिकारी यांना पाहिजे. पैसे लुटण्यासाठी आदिवासीचे मुले मरण्यासाठी याने सोडलं आहे. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार करणार. जर या 8 दिवसाच्या आत यांच्यावर सीडीपीवर सुपरवायझरवर गुन्हे दाखल नाही केले तर मी कलेक्टर आणि सीओच्या विरोधामध्ये सुद्धा आंदोलन करणार आहे. कारण एक आमदार पत्र तक्रार दिल्यानंतर यांची जबाबदारी काय? चौकशी करायची माहितीसाठी खरं आहे खोटं आहे आम्हाला माहिती द्यायला पाहिजे. तसंच मी तुम्हाला आता जी भरती चालू आहे अंगणवाडीचं तो उमरागावचा विषय आहे. या वाघने या अधिकारीने काय नाटक केली ते तुम्हाला एक उदाहरण देतो. अंगणवाडी समोर आहे ते यांना दुसऱ्याकडून पैसे घेऊन तिला लावण्यासाठी ते बाईला दाखवली या गावाची रहिवासी नाही. त्या बाईने माझ्याकडे तक्रार केली हे अंगणवाडी हे माझं घर एवढं आधाधुंदीत चालतं. म्हणून माझी या कलेक्टर आणि सीओला सुद्धा विनंती आहे तुम्ही 8 दिवसाच्या आत जर कारवाई नाही केली तर तुमच्या विरोधामध्ये मी आंदोलन करणार म्हणजे करणार. जोपर्यंत या वाघला सस्पेंड करत नाही तोपर्यंत मी काही गुपचूप बसणार नाही. जे बाई मेलेली आहे तिला 1 रुपया पगार भेटले नाही. मेल्यानंतर सुद्धा 6 महिन्यापर्यंत पगार देणारे अधिकारी डोळे मिचून जे अधिकारी नोकरी करत आहे यांना ताबडतोब सस्पेंड करायला पाहिजे. कारण मी मागेही तक्रार दिली आहे की प्रत्येक गरोदर माता असेल गरोदर माताला तो आहार अंडे केळी हे जे आहार देत नाही आणि म्हणून कुपोषण वाढतो आणि त्याच्यामध्ये मोठे हप्ते गोळा करून देणारा हा वाघ आहे आणि त्याच्यावर मजा मारणारा राठोड आहे. जर हे सगळे उघड केस हरताना या जिल्ह्याचे नंदुरबार जिल्ह्याचे सीओ पण डोळे मिचून बसले का? एक आमदारने तक्रार दिली नंतर त्याची जबाबदारी नाही का? या जिल्ह्याचे कलेक्टर आहे कलेक्टरला सुद्धा मी पत्र दिलं. 2 महिन्यात एक उत्तर देऊ शकत नाही तर सामान्य या आदिवासी जिल्ह्यामध्ये त्या सामान्य लोकांचं काय? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून 8 दिवसाच्या आत ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. नाही तर रस्ता रोको आंदोलन कलेक्टरच्या सीओच्या व्हिडिओच्या विरोधामध्ये करणार. ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.